सगळ्यांना शुभ सकाळ। कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर आज सकाळी टिफिनमध्ये मस्त आलू मेथीची भाजी बनवली होती। टिफिन बनवून दिली आणि गेले मिस्टर आणि मुलगा आणि नंतर मी लागली माझ्या रोजच्या कामांना। कामं तर आपली रोजची तीच असतात, पण एका पाठोपाठ एक जर सकाळी वेळ वाया न घालवता कामं केली तर आपले कामं अगदी फटाफट होतात आणि वेळही वाया जात नाही। टिफिन बनला की लगेच मी भांडे घासून घेते। तसं तर माझा 8:30 वाजेमध्ये टिफिन बनवूनच जातो। त्यानंतर पटापट मी दुसरी सगळी कामे आवरून घेते आणि इतके दिवस माझे व्हिडिओ का येत नव्हते त्याचं रिझनही मी पुढे सांगतेच तुम्हाला, पण आतापासून कंटिन्यू माझे व्हिडिओ येणारच आहेत, तुम्ही नक्कीच बघा। भांडे घासले गेले की लगेच मी कपडेसुद्धा मशीनमध्ये लावून घेते आणि पहा देवाच्या मंदिरातले एवढे मोठे फुलं माझे जमा झालेले आहेत। याची मला अजून धूपही बनवायची आहे, बघूया आता कधी मुहूर्त निघते। तर सकाळची वेळ एक अशी वेळ असते ना जेव्हा आपण अगदी एनर्जेटिक असतो आणि त्या वेळेमध्ये जर आपण पटापट सकाळची सगळी कामे आवरली तर अगदी वेळेवर आपली कामं पूर्ण होऊन जातात आणि मग आपल्याला थोडासा मी टाईमसुद्धा मिळतो। आणि जर आपण मोबाईल हातामध्ये घेतला सकाळ सकाळी तर कामं आपली तशीच लांबतच राहतात। म्हणून मग जोपर्यंत माझी सकाळची सगळी कामे होत नाहीत ना तोपर्यंत मी तरी मोबाईलला हातच लावत नाही आणि पटापट जर आवरलं तर मग माझं काम 10-10:30 वाजेपर्यंत सगळं उरकून जाते आणि मग मी माझ्या स्टिचिंगच्या कामाला सुरुवात करते। आता घरातली सगळी कामे झालेली आहेत आणि सगळी कामे झाल्यानंतरच मी दिवाबत्ती करून घेते, कारण की मला असं वाटते घरातली कामं उरकल्यानंतर जर शांतपणे दिवाबत्ती केली की आपलं मनही मस्त रमलं जाते देवामध्ये आणि मग काम जरी पडलं असलं तर असं वाटते चला पटापट दिवाबत्ती करून घेऊया, हे काम पडलं आहे ते काम पडलं आहे। म्हणून सगळी कामं आवरली की नंतर मी शांत आणि निवांतपणे दिवाबत्ती करते। सकाळची वेळ असो किंवा संध्याकाळची वेळ असो, घरामध्ये जोपर्यंत पूजापाठ दिवाबत्ती होत नाही तोपर्यंत घराचं वातावरण मला फ्रेशच वाटत नाही आणि जेव्हा दिवाबत्ती होते तेव्हा घराचं वातावरण अगदी सुगंधित आणि प्रसन्न होऊन जाते आणि मनालाही एक समाधान वाटते आणि देवाचा आभार मानायचा यापेक्षा दुसरा कोणताही उपाय नाही आहे माझ्यासाठी तरी। म्हणून सकाळ संध्याकाळ घरामध्ये आपल्याला पूजापाठ नक्कीच केली पाहिजे। चला आता सगळ्या घरामध्ये धूप दाखवून दिली आणि तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या। आत्ता मी तुम्हाला सांगते एवढे दिवस माझे व्हिडिओ का येत नव्हते, तर मी एक ऑनलाईन बिझनेस सुरू केलेला आहे माझ्या दुसऱ्या 2 चॅनलसाठी। तर मी हे फॅब्रिकचाच बिझनेस सुरू केलेला आहे, त्यामुळे मग एवढे दिवस मी थोडंसं सेटिंग करत होते, म्हणून मग मला काही व्लॉगचे शूट करायला काही वेळच मिळत नव्हता। म्हटलं मग थोडे दिवस आपण ब्रेक घेऊया, नंतर आपण सुरू करूया। तर आता मी सुरू केलेला आहे माझा छान असा ऑनलाईन बिझनेस सुरू आहे, पण म्हटलं चला आता व्लॉगिंगलाही सुरुवात करूया, त्यासाठी आता मी सुरुवात केलेली आहे। सगळे प्युअर कॉटनचे फॅब्रिक आहे जे मी सेल करण्यासाठी आणले आहेत, त्यातले अर्धे तर विकले पण गेलेले आहेत, पण आता म्हटलं चला सुरुवात करूनच घेऊया व्लॉग चॅनलची सुद्धा। आणि बाहेरचा खूप जास्त आवाज येत होता, इथे मी व्हॉईस तर देत होते पण मग मी म्यूट केला आणि नंतरच व्हॉईस देत आहे, तर यासाठीच माझे व्हिडिओ येत नव्हते। पण आत्ता मात्र कंटिन्यू माझे व्हिडिओ येणार आहेत, एक दिवसाआडे किंवा रोजही मी व्हिडिओ टाकण्याची शक्यता कोशिश करेल। पण खूप छान छान फॅब्रिक मी आणले आहे। तसे हे माझे दुसरे स्टिचिंगचे 2 चॅनल आहेत ना त्यावरती मी याचे सेल करत आहे, त्यासाठीच आणले आहेत आणि तुम्हालाही हवे असतील तर मला नक्कीच कमेंट करा। खूप सारे आणले होते पण याहून अर्धे तर विकले गेलेले आहेत, एवढेच बाकी आहेत, अजून मला स्टॉक भरायचा आहे, तोही व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन। चला आता हे सगळे फॅब्रिक ठेवून देते आणि आज मी काल जे गुलाबजामुन बनवले होते ना त्याचाच मला आज नाश्ता करायचा आहे। तसं तर मला गोड खायला खूप जास्त आवडते आणि पहा काल बनवलेले गुलाबजामुन किती मस्त टम्म फुगलेले आहेत, रात्रभर राहिल्याने सगळी चाशणी शोषून गेलेली आहेत। तसे तर मी जी ट्रिक वापरते त्या ट्रिकने जर गुलाबजामुन बनवले ना तर असेही टम्म फुलतात, तुम्हाला जास्त वेळ ठेवायची सुद्धा गरज पडत नाही। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे तुम्हाला गुलाबजामुन कसे बनवायचे ते, ती ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून बघा, अगदी टम्म फुलतात मस्त गुलाबजामुन। आणि आता थोडा वेळ बसून मी गुलाबजामुन खाऊन घेते आणि त्यानंतर पुढच्या कामाला सुद्धा लागायचं आहे। आणि
आणि आत्ता मला एक 3 लेयरच्या ड्रेसची कटिंगसुद्धा करायची होती आणि त्याचा व्हिडिओसुद्धा शूट करायचा होता, तर तोही मी आता शूट करून घेतला. कटिंग ही माझी झालेली आहे. स्टिचिंग तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन, आज काही शक्य होणार नाही कारण दुसरीही कामं आहेत मला. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.